श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत. त्यामध्ये आज हा 14वा अध्याय, त्याला आरंभ होत आहे. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्. यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. श्री भगवान उवाच. परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानम् उत्तमम्. यज्ञात्वा यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिम् इतः गताः. अन्वय. श्री भगवान उवाच. यज्ञात्वा सर्वे मुनयः इतः परां सिद्धिं गताः. तत् ज्ञानानाम् उत्तमं परं ज्ञानं भूयः प्रवक्ष्यामि. ठीक आहे. चला मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 1 ते 4. ठीक आहे. ज्ञानाचा महिमा व प्रकृती पुरुषापासून जगाची उत्पत्ती. प्रकृती पुरुषापासून जगाची उत्पत्ती. ठीक आहे. बघा ज्ञानाचा महिमा काय आहे आणि प्रकृती आणि पुरुषांच्या पासून या जगाची उत्पत्ती होते. ह्या साऱ्या गोष्टीचा विचार 1 ते 4 पर्यंत होणार आहे. ठीक आहे. तर आता हा 14वा अध्याय चालू होत आहे. तर या 14व्या अध्यायाचं मूल बीज कुठं आहे, तर मागे 13व्या अध्यायामध्ये एक श्लोक आला होता 21 नंबरचा. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणम गुणसंगोस्य सदसद्यो निजन्मसो. ठीक आहे ना. तर तिथं सांगितलं होतं पुरुष हा प्रकृतिस्थ आहे. ठीक आहे ना. त्याचप्रमाणे गुणाच्या ठिकाणी त्याचा संग आसक्ती आत्मभाव उत्पन्न होतो आणि तो संगच त्याच्या संसाराला क्षेत्रज्ञाच्या संसाराला कारण आहे असं सांगितलं होतं. मग हे ऐकल्यानंतर जिज्ञासा उत्पन्न होते की ज्या गुणामध्ये तो पुरुष आसक्त होऊन संसाराला प्राप्त होतो ते गुण कोण आहेत, कोणत्या गुणामध्ये कशा रीतीने आसक्त होतो आहे की नाही. पुन्हा ते गुण कोणकोणते आहेत आहे की नाही. पुन्हा ते गुण त्या जीवाला कशा रीतीने बंधनात टाकतात. पुन्हा त्या गुणापासून छुटकारा प्राप्त होण्यासाठी मोक्ष प्राप्त होण्यासाठी काय प्रकार आहे, काय उपाय आहे, कसं करावं आहे की नाही. पुन्हा जो गुणाच्या अतीत होतो आहे की नाही, गुणांना उल्लंघन करून जातो, अशा मुक्त पुरुषाचं लक्षण तरी काय आहे, ह्या साऱ्या गोष्टी जाणण्याची जिज्ञासा उत्पन्न होते.
आणि या सर्व प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा 14वा अध्याय चालू होत आहे. ठीक आहे. तर बघा आता या श्लोकाचा अर्थ. तर या श्लोकातून भगवान परमज्ञान की जे अतिउत्तम आहे ते सांगण्याची प्रतिज्ञा करतात आणि ज्ञानाचा महिमा देखील या पहिल्या श्लोकातून सांगत आहे. काय म्हणतात बघा. भगवान म्हणतात अर्जुनाला, हे अर्जुन, यत शब्दाचा अर्थ ज्ञानम, यत ज्ञानम, ज्ञात्वा शब्दाचा अर्थ इथं करायचा प्राप्य, यत प्राप्य, जे ज्ञान प्राप्त झालं असता प्राप्त करून काय होतं, सर्वे मुनयः इतः पराम सिद्धिम गताः. इतः शब्दाचा अर्थ लिहा अस्मात् देहबंधनात्, अस्मात् देहबंधनात्, या देहबंधनापासून सर्व मुनी लोक, मुनयः म्हणजे मननशीलाः, मनन करणारे, भगवंताचं चिंतन करणारे असे जे मुनी लोक आहे की ज्या ज्ञानाला जाणून अर्थात ज्या ज्ञानाला प्राप्त करून या देहबंधनातून सुटून पराम सिद्धिम गताः प्राप्त झाले. कशाला? पराम सिद्धी. पराम सिद्धीचा अर्थ आहे मोक्षरूपी पराम सिद्धी, मोक्षाख्याम सिद्धिम असा अर्थ आहे. मोक्ष नाववाली जी सिद्धी आहे तिला प्राप्त होतात. असं ते जे ज्ञान, तर कसं आहे ते आणखीन, ज्ञानानाम उत्तमम, साऱ्या ज्ञानामध्ये उत्तम असं ते, श्रेष्ठ असं ते ज्ञान आहे आणि ते मी तुला सांगत आहे. तिथं शब्द आला आहे ज्ञानानाम, साऱ्या ज्ञानामध्ये. कोणत्या ज्ञानामध्ये? हो, सर्वात श्रेष्ठ हे ज्ञान आहे की जे ज्ञान जाणून प्राप्त करून मुनी लोक मोक्षाला प्राप्त झाले. तर कोणत्या ज्ञानापेक्षा उत्तम आहे? इथे शब्द आलाय ज्ञानानाम, त्याचा अर्थ लिहा यज्ञ तप कर्मादि, यज्ञ तप कर्मादि ज्ञेय वस्तु विषयाणाम, ज्ञेय वस्तु विषयाणाम ज्ञानानाम मध्ये, ज्ञानानाम मध्ये. ठीक आहे जी. बघा, तर यज्ञ तप कर्म आहे की नाही, हे सारे उपाय, या साऱ्या उपायांमध्ये त्याचप्रमाणे ज्ञेय वस्तू विषयक ते जे ज्ञान आहे की नाही, व्यावहारिक जे ज्ञान, घट ज्ञान, पट ज्ञान वगैरे वगैरे, या साऱ्या ज्ञानामध्ये उत्तम ज्ञान जे आहे ते मी तुला आता सांगत आहे की ज्या ज्ञानाला प्राप्त करून मुनी लोक मोक्षाला प्राप्त झाले. उत्तमम, उत्तमम का म्हणायचं, तर मोक्षाला ते कारण आहे म्हणून त्याला म्हणायचं उत्तम. असं परम ज्ञानम, परमार्थनिष्ठम परमात्मा विषयक ज्ञानम, भूयः पुनः प्रवक्ष्यामि. भूय शब्द सांगतो की यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस त्या ज्ञानाची चर्चा, ज्ञानाचा उपदेश भगवंताने केला आहे, पण ते ज्ञान अंगी बांधणं अत्यंत कठीण आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं वेगवेगळ्या भाषेतून. आणि म्हणून भगवान प्रतिज्ञा करतात की हे अर्जुना, काही काळजी करू नको, ते ज्ञान मी तुला पुन्हा सांगणार आहे आता. ठीक आहे, चला पुढे. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. पदच्छेद. इदं ज्ञानम उपासित्य मम साधर्म्यम आगताः सर्गे अपि न उपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. अन्वय. इदं ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्यम आगताः पुरुषाः सर्गे न उपजायन्ते प्रलये अपि च न व्यथन्ति. ज्ञानाचं महात्म्य सांगत आहे की बघा काय म्हणतात, इदम ज्ञानम, जे आता अर्जुना मी तुला सांगणार आहे असं हे ज्ञान, उपाश्रित्य आहे की नाही, अर्थात त्याचं अनुष्ठान करून,
उपाश्रित्य मम साधर्म्यम आगताः. मम साधर्म्यम, भगवान म्हणतात जे माझ्या साधर्म्याला प्राप्त झाले आहेत, हे ज्ञान प्राप्त करून जे साधक, जे लोक माझ्या साधर्म्याला प्राप्त झाले आहे. साधर्म्य म्हणजे काय? साधर्म्यम शब्द अर्थ आहे मद्रूपत्वम, अर्थात माझ्या स्वरूपालाच प्राप्त झाले आहे. माझ्या सारखे नाही झाले, माझ्या रूपालाच प्राप्त झाले आहेत. आगता म्हणजे प्राप्त. असे पुरुष आहे की नाही, ते जे पुरुष आहे मग ते काय हो त्यांना आणखीन लाभ? ते सर्गे न उपजायन्ते. सर्गे आहे की नाही, मतलब काय? सृष्टी उत्पन्न होते किंवा या सृष्टीमध्ये न उपजायन्ते, पुन्हा ते उत्पन्न होत नाही, अर्थात जन्माला येत नाही. जन्म मरण रूप संसारापासून ते मुक्त होतात असा अर्थ आहे. तर सर्गे, सर्गे नाम उत्पद्यमानेषु ब्रह्मादिषु, ब्रह्मादिक हे उत्पन्न झाले, सृष्टी उत्पन्न केली तरी त्यामध्ये न उपजायन्ते न उत्पद्यन्ते इत्यर्थ. आणखीन प्रलये अपि च न व्यथन्ति, आणि ज्यावेळेस प्रलय काल येतो, सर्वांचा विनाश होण्याची वेळ येते, त्यावेळेस दुःखी, त्यावेळेस देखील हे व्यथित होत नाही. न व्यथयन्ति न व्यथन्ति, न व्यथन्ति शब्दाचा अर्थ लिहा. प्रलय दुःखानी न अनुभवन्ति, प्रलय दुःखाने न अनुभवन्ति, अर्थात प्रलयकालीन दुःखाचा सुद्धा ते अनुभव घेत नाही. तात्पर्य संसारातून ते मुक्त होतात, पुन्हा जन्माला येत नाही, असं हे ज्ञान आहे. पुढे चला. मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहम् संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. ठीक पदच्छेद. मम योनिः महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं ददामि अहं संभवः सर्वभूतानां ततः भवति भारत. अन्वय. भारत, हे भारत, मम महद्ब्रह्म योनिः अहं तस्मिन् गर्भं दधामि ततः सर्वभूतानां संभवः भवति. ठीक आहे. बघा, या श्लोकातून भगवान प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते या गोष्टीचं कथन करतात. काय म्हणतात? भारत, हे अर्जुन, मम, मम परमेश्वरस्य, परमेश्वर भगवान असणारा जो मी, ते माझी काय हो? महद्ब्रह्म योनी. महद्ब्रह्म ही काय आहे? योनी, अर्थात कारण आहे. जगताची उत्पत्ती करण्यासाठी कारण कोण आहे? माझी प्रकृती, अर्थात प्रकृती अर्थात मूल माया, तिच्यासाठी तो शब्द आलाय महद्ब्रह्म. ठीक आहे. तर महद्ब्रह्म शब्दाचा अर्थ थोडा लिहून घ्या. महद्ब्रह्म बराबर, महद्ब्रह्म बराबर मूल प्रकृती, मूल प्रकृती बराबर त्रिगुणात्मिका माया, त्रिगुणात्मिका माया, पूर्ण विराम. आगे पुढे. देशतः कालतः च, देशतः कालतः च अनवच्छिन्नत्वात्, अनवच्छिन्नत्वात् महत्, अर्धविराम. बृहणत्वात्, बृहणत्वात् स्वकार्याणां वृद्धिहेतुत्वात् वा, स्वकार्याणां वृद्धिहेतुत्वात् वा ब्रह्म बराबर प्रकृती इत्यर्थः. ठीक आहे. बघा, जी मूल माया आहे प्रकृती, तिच्यासाठी तर शब्द प्रयोगाला आहे महद्ब्रह्म. महद्ब्रह्म असं नाव का दिलं तिला? त्याचं कारण आहे. तिला महत् त्याच्यासाठी म्हणायचं की व्यवहार कालात तिचा देशाने किंवा कालाने अवच्छेद होत नाही, मर्यादित येत नाही, म्हणून तिला म्हणायचं काय? महत्.
मग तिला ब्रह्म काऊन म्हणायचं? तर बृहणत्वात खूप मोठी आहे, किंवा स्वकार्याणां वृद्धी हेतुत्वात त्या प्रकृतीचं जे कार्य आहे त्या कार्याच्या वृद्धीला ती कारण असल्यामुळे तिचं नाव आहे ब्रह्म, आहे की नाही? म्हणून ब्रह्म म्हटलं. आणि दोन्ही मिळून झालं मग महत ब्रह्म, अर्थात मूल प्रकृती. तर भगवान म्हणतात माझी जी मूल प्रकृती आहे ना ती कारण आहे जगताच्या उत्पत्तीसाठी, आहे की नाही? मी काय करतो मग तेही सांगतात एक एक गोष्ट. अहम तस्मिन गर्भम ददामी, मी तिच्यामध्ये म्हणजे त्या मायेमध्ये, महत ब्रह्म शब्दासाठी शब्दाला आहे सप्तमी, तस्मिन महत ब्रह्मणी मायायाम मूल प्रकृतीमध्ये मायेमध्ये काय करतो? गर्भम ददामी. ददामी याचा अर्थ आहे निक्षिपामी, आहे की नाही? गर्भम निक्षिपामी. गर्भम शब्दाचा अर्थ लिहा. जगत विस्तार हेतुम चिदाभासम. जगत विस्तार हेतुम चिदाभासम. या जगताच्या विस्ताराला कारणीभूत चिदाभास तो मी काय करतो? स्थापन करतो त्या प्रकृतीमध्ये, अर्थात गर्भ स्थापन करतो. ह्या त्याचा अर्थ झाला. त्याच्यामुळे होतं काय मग? ततः सर्वभूतानां संभव भवति. ततः शब्दार्थ तस्मात् गर्भाधानात. आणि मी गर्भाधान केलं तर त्यापासून सर्वभूतानां, सर्व प्राणी मात्राणां, ब्रह्म देव वगैरे सर्वांची काय होते? उत्पत्ती. संभव भवति. संभव शब्दाचा अर्थ आहे उत्पत्ती. ठीक आहे. तर भगवान म्हणतात माया, त्या मायेमध्ये काय करतो? मी गर्भ स्थापन करतो आणि त्याच्यापासून सर्व जगताची उत्पत्ती होते. त्या मायेमध्येच त्या चिदानंद घन परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं, आहे की नाही? मग तिथं एक तादात्म्य तयार होतं. हिरण्यगर्भ आदी हळूहळू साऱ्या जगताची उत्पत्ती त्यापासून होते असं सांगितलं. पुढे जाऊया. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनि अहं बीजप्रदः पिता. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनि अहं बीजप्रदः पिता. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रदः पिता. अन्वय. कौन्तेय, हे कौन्तेय, सर्व योनिषु याः मूर्तयः संभवन्ति तासां, ठीक आहे ना? थोडासा अन्वय पुढं. तासां योनिः मग महद ब्रह्म, नंतर पुढे अहम बीजप्रदः पिता. ठीक आहे. अर्थ पहा. हे कौन्ते, हे अर्जुना, सर्व योनिषु, सर्व योनी, देव पितर मनुष्य पशु पक्षी जेवढ्या म्हणून जाती आहे त्या साऱ्या योनींमध्ये या मूर्तय प्राणिनः, देहाच्या आकाराला प्राप्त झालेले जे प्राणी आहे की नाही, या मूर्तय संभवंती, या सर्व योनीमध्ये देव पशु पक्षी साऱ्या जातींमध्ये जेवढे म्हणून प्राणी जन्माला येतात त्या साऱ्यांची योनी म्हणजे कारण कोण आहे? महद्ब्रह्म. तासाम, योनी म्हणजे कारण, महद्ब्रह्म अर्थात मूल प्रकृती आहे की नाही. आणि भगवान मग तुम्ही काय आहात हो? भगवान म्हणतात अहम ईशः, मी ईश्वर, केवल बीजप्रदः पिता, बीज देणारा मी काय? फक्त पिता आहे की नाही. पिता फक्त स्थापन करतो, बीज देतो आणि आईच्या गर्भात, आईच्या पोटात गर्भ उत्पन्न वाढतो असल्याचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे अहम बीज प्रदान करणारा पिता मी आहे असं भगवंत बोलतात. पुढे सत्वं रजस्तम इति पुनः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. सत्वं रजस्तम इति पुनः प्रकृति संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्.
मुख्य शीर्षक पदच्छेद अगोदर सत्वं रजः तमः इति गुणाः प्रकृति संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनाम् अव्ययम् अन्वय महाबाहो हे महाबाहो प्रकृति संभवाः सत्वं रजः तमः इति गुणाः अव्ययम् देहिनाम् देहे निबध्नन्ति। ठीक, आता लिहा मुख्य शीर्षक श्लोक नंबर 5 ते 18 5 ते 18 सत्व रज तम या 3 गुणांचा विषय ठीक आहे। चला त्यात आता या श्लोकातून काय सांगतात तर भगवान सांगताय की प्रकृतीपासून हे जे 3 गुण उत्पन्न होतात तेच जीवात्म्याला बद्ध करतात ही गोष्ट सांगत आहे। बघा हे महाभाव हे अर्जुना प्रकृती संभवाहा म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले कोण गुण सत्वगुण रजगुण तमगुण हे 3 गुण काय करतात हो अव्ययम देहिनम देहिनम शब्दाचा अर्थ आहे देहवंतम देहधारी जो जीवात्मा त्याला कसा तो अव्ययम की कधीच त्याचा नाश होत नाही अविनाशी असा जो देही आहे आत्मा जीवात्मा क्षेत्रज्ञ त्याला देहे निबद्धन्ति देहामध्ये बांधून टाकतात आसक्त करतात हे गुण हे सांगितलं। पुढे चला तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। पदच्छेद तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन च अनघ अन्वय हे अनघ तत्र निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयं सत्वं सुखसंगेन ज्ञानसंगेन च बध्नाति अर्थात देहिनम आत्मानम शरीरे बध्नाति। ठीक आहे ना असं करायचं। तर काय सांगतायत भगवान या श्लोकातून तर वरच्या श्लोकात सांगितलं होतं की प्रकृतीपासून उत्पन्न झालेले 3 गुण देहीला जीवात्म्याच्या बंधनाला कारण आहेत। आता त्या 3 गुणांपैकी पहिला जो सत्वगुण आहे तर त्या सत्वगुणाचं लक्षण काय आणि तो सत्वगुण जीवात्म्याला कसं बंधनात टाकतो ही गोष्ट या श्लोकातून भगवान सांगत आहे। काय म्हणतात हे अनघ अघ शब्दाचा अर्थ होतो पाप अनघ म्हणजे निष्पाप हे निष्पाप अर्जुना तत्र त्या 3 गुणांपैकी सत्वगुणाचं लक्षण काय निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सत्वम आहे की नाही। निर्मलत्वात् अत्यंत स्वच्छ आहे स्वच्छ असल्यामुळेच तो कसा आहे प्रकाशक आहे स्फटिक मण्यासारखा भास्वर आहे प्रकाशक आहे सत्वगुण। पुन्हा कसा आहे तो अनामयम अनामयम शब्दाचा अर्थ लिहा निरुपद्रवम बराबर शांतम इत्यर्थ उपद्रव करत नाही अर्थात तो शांत आहे सत्वगुण। पण तो करतो काय तर मागच्या श्लोकात जे देहिनम देहे हे जे 2 पद आलते ना त्याची अनुभूती होत राहणार आहे त्याचाच इथं कंसातलेलं आहे देहिनम शब्दार्थ केला आत्मानम आणि देहे म्हणजे शरीरे। ठीक आहे ना तर बघा तो सत्वगुण त्या जीवात्म्याला देहामध्ये कसा बांधतो बघा ज्ञान सुखसंगेन ज्ञानसंगेन च। ठीक आहे ना तर सत्वगुण आला की सत्वगुणामध्ये सुख होतं आणि त्या सुखामध्ये त्या जीवात्म्याची आसक्ती निर्माण करून तो सत्वगुण त्या जीवात्म्याला देहाच्या ठिकाणी बांधून टाकतो बंधनाला कारण होतो हा त्याचा अर्थ आहे। सुखसंगेन सत्वगुणाचं कार्य सुख आहे त्याच्यामध्ये आसक्ती करून बांधतो आहे। पुढं आणखीन कसा ज्ञानसंगेन
सत्वगुण त्याचे दोन कार्य. तो शांत आहे ना, त्याच्यामुळे सुख हेही त्याचंच कार्य आहे सत्वगुणाचं. ठीक आहे. आणि पुन्हा तो सत्वगुण प्रकाशक असल्यामुळे त्याचं आणखीन एक कार्य आहे. काय बरं? तर ज्ञान. प्रकाशक आहे सत्वगुण, म्हणून त्याचं दुसरं कार्य कोण आहे? ज्ञान. तर सत्वगुणाचे दोन कार्य आहे, सुख आणि ज्ञान. तर सुखाच्या माध्यमाने तो बंधनात टाकतो जीवात्म्याला, आहे की नाही? आणि पुन्हा ज्ञानाच्या माध्यमाने सुद्धा तो बंधनाला टाकतो. ज्ञान शब्दाने तर काय घ्यायचं? वृत्तीरूप ज्ञान. ठीक आहे. ज्ञान संज्ञेन मनुष्य म्हणतो ना, काय? मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे. यद्यपि हे सर्व धर्म मनाचे आहेत. सुख दुःख वृत्तीरूप ज्ञान हे सर्व मनाचे धर्म आहे. मनाचे म्हणजे गुणाचे धर्म आहे, आत्म्याचे नाही. पण जीवात्म्याने त्या देहाधिकामध्ये तादात्म्य केल्यामुळे देह आणि देह संबंधी असणारे सारे अंतःकरणाधिक त्यांचे सारे धर्म तो आपल्या ठिकाणी लादून घेतो जीवात्मा. आणि मग काय म्हणायला लागतो? अहम सुखी. अहम म्हणजे आत्मा. यद्यपि सुख दुःख धर्म शरीराधिक काय अंतःकरणाधिकाचे आहेत, मनाचे आहेत, पण तो म्हणतो मी सुखी जीवात्मा. अर्थात सुखाने आणि ज्ञानाच्या द्वारे तो काय झाला? आता अडकल्या गेला, बांधल्या गेला, असा त्याचा अर्थ आहे. तेच दिलंय. ज्ञान संज्ञेन आत्मानं शरीरे बध्नाती. लागला अर्थ जी? चला पुढे. रजो रागात्मकं विद्धि कृष्णा संग समुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. ठीक. पदच्छेद. रजः रागात्मकं विद्धि तृष्णासंग समुद्भवं तत् निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. आता अन्वय. कौन्तेय, हे कौन्तेय, रजः रागात्मकं तृष्णासंग समुद्भवं, ठीक आहे, विद्धि तत् देहिनां कर्मसंगेन निबध्नाति. ठीक आहे. आता या श्लोकातून भगवान रजोगुणाचं लक्षण आणि रजोगुणामुळे जीवात्म्याला होणारं बंधन कसं आहे ही गोष्ट सांगतात. अन्वयानुसार अर्थ पहा. कौन्तेय, हे अर्जुना, रज म्हणजे रजोगुण कसा आहे तो? त्याचं स्वरूप काय? रागात्मकम. ठीक ना. अनुरंजन रूप हे त्याचं स्वरूप आहे. अनुरंजनात्मक आहे. कोण? रजोगुण. अर्थात वासनामय आहे. ठीक आहे. रागात्मकम, आसक्ती स्वरूप आहे. कसा आहे तो? आणखीन तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा आणि संग. तृष्णा म्हणजे कामना आहे की नाही, संग म्हणजे आसक्ती, यापासून तो उत्पन्न होणार आहे. म्हणे का तृष्णा आणि संग यात काय फरक आहे? सारख्याच एकाच अर्थाचे शब्द वाटतात ते? नाही, थोडा फरक आहे. काय फरक आहे त्याचा अर्थ लिहून घेऊ. तृष्णा बराबर अप्राप्ते अर्थे अभिलाष. अप्राप्ते अर्थे अभिलाष. ठीक. बर. पुढे संगः बराबर प्राप्ते अर्थे प्रीति. प्राप्ते अर्थे प्रीति बराबर विशेषेण आसक्ति. विशेषेण आसक्ति अर्धविराम. तयोः तृष्णासंगयोः. तयोः तृष्णासंगयोः समुद्भवः यस्मात्. समुद्भवः यस्मात् तत् रजः. तत् रजः. ठीक है. अर्थ पहा. तृष्णा शब्दाचा अर्थ होतो अप्राप्त वस्तूविषयी जी इच्छा अजून प्राप्त झाली नाही, प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे, त्याला म्हणायचं तृष्णा. आणि संग म्हणजे काय?
प्राप्त असलेल्या अर्थाविषयी वस्तूविषयीची प्रीती, विशेष प्रकारची आसक्ती, त्याचं नाव आहे संग, आहे की नाही? मग लक्षण करताय काय? तृष्णा आणि संग या दोघांची उत्पत्ती आहे ज्याच्यापासून, त्याला म्हणायचं रजोगुण. रजोगुणामुळेच उत्पन्न होतात कोण? तृष्णा आणि संग. त्याचे दोन अर्थ झाले. तृष्णा संग समुद्भव म्हणजे कामना आणि आसक्तीपासून उत्पन्न होतो रजोगुण. पण अशा अर्थापेक्षा हा अर्थ चांगला आहे दुसरा. कोणता? की तृष्णा आणि संग हे उत्पन्न होतात ज्याच्यापासून, त्याला म्हणायचं काय? रजोगुण. विद्धी जाणावं. पुढे तत्, तत् म्हणजे रजः, तो रजोगुण काय करतो? देहिनम कर्मसंगेन निबध्नाति. देहिनम शब्दाचा अर्थ आहे क्षेत्रज्ञम, अर्थात जीवात्म्याला काय करतो तो? कर्मसंगेन निबध्नाति. निबध्नाति शब्दाचा अर्थ लिहा, नितराम बध्नाति, पक्का बांधून टाकतो. ठीक आहे ना? कशाच्या माध्यमाने? कर्मसंगेन, आहे की नाही? कर्म, कर्माविषयी जो संग, की ज्या कर्माचं फल कदाचित दृष्ट असू शकतो प्रत्यक्ष, कदाचित अदृष्ट फल स्वर्गाधिक. तर दृष्ट अदृष्ट हे आहे फल. ज्या कर्माचं अशा कर्माविषयी संग म्हणजे आसक्ती निर्माण करून हा रजोगुण जीवात्म्याला बंधनात अडकवतो. ठीक आहे, चला पुढे. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. ठीक पदाची. तमः तो अज्ञानजम विद्धि मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तत् निबध्नाति भारत. अन्वय. भारत, हे भारत. अज्ञानजम तमः तो सर्वदेहिनां मोहनम विद्धि तत् प्रमादालस्य निद्राभिः देहिनम बध्नाति. ठीक आहे. आता पहा काय सांगतायत भगवान या श्लोकातून? तर तमोगुणाचं लक्षण आणि तमोगुणामुळे जीवात्म्याला कसं बंधन होतं ही गोष्ट स्पष्ट केल्या जात आहे. भगवान म्हणतात भारत, हे भारत, हे अर्जुना. काय हो? अज्ञानजम तमः. अज्ञानजम म्हणजे अज्ञानात जातम इति अज्ञानजम. अज्ञानापासून उत्पन्न होतो कोण? तमोगुण. आणखीन कसा आहे तो? सर्वदेहिनां मोहनम विद्धि. सर्वदेहिनां याचा अर्थ आहे सर्वेषां देहवतां. जेवढे म्हणून देहधारी जीव आहे त्या सर्वांच्या ठिकाणी तो मोह उत्पन्न करतो. म्हणून म्हणता येईल की जो मोह उत्पन्न करतो त्याला तमोगुण असं म्हणावं. पण मोहनम, मोहनम म्हणजे काय? तर मोहनम शब्दाचा अर्थ दिला आहे. मोहनम बराबर मोहकरम, बराबर अविवेककरम, बराबर भ्रांतिजनकम. मोह उत्पन्न करतो म्हणजेच अविवेक उत्पन्न करतो, अर्थात भ्रम उत्पन्न करतो. ठीक आहे. भ्रमजनक, भ्रांतिजनकम, अविवेकरम, मोहकरम असा आहे कोण? तमोगुण. ठीक आहे. बर, काय करतो तो? कसा बंधनात टाकतो? तत् प्रमादालस्य निद्राभी देहिनम बध्नाति. तत् म्हणजे तमः, तमोगुण. प्रमाद 1, आलस्य 2, निद्रा 3 यांच्या माध्यमाने जीवात्म्याला बंधनात टाकतो. ठीक आहे. प्रमाद म्हणजे काय? प्रमाद शब्दाचा अर्थ अनवधानम. अनवधानम. ठीक आहे. आलस्य म्हणजे काय? आलस्य शब्दाचा अर्थ लिहा अनुद्यमः. अनुद्यमः. ठीक. आणि निद्रा, निद्राचा अर्थ लिहा चित्तस्य अवसादः बराबर लयः.
चित्तस्य अवसाद बराबर लय. ठीक आहे. बघा तो तमोगुण जीवात्म्याच्या ठिकाणी काय करतो, ज्याच्या ठिकाणी तमोगुण अधिक आहे ना तो तमोगुण त्या जीवात्म्या ठिकाणी प्रमाद उत्पन्न करतो. प्रमाद म्हणजे अनवधान, लक्ष न देणे, जाणून बुजून माहीत असून ध्यान न देणे, याला काय म्हणायचं प्रमाद. ठीक आहे ना. आलस्य म्हणजे काय, अनुद्यम, उद्यमाचा अभाव, उद्योग करायला पाहिजे करू देत नाही, जाऊ द्या करू पाहू असा अनुद्यम. पुन्हा निद्रा, निद्रा म्हणजे चित्ताचा अवसाद म्हणजे लय आहे की नाही. झोप येते ना, चित्ताचा लय होतो. हे सारं उत्पन्न करतो कोण, तमोगुण. हे तमोगुणाचं कार्य आहे की नाही. तर प्रमाद, आलस्य आणि निद्रा यांच्याद्वारे यांना उत्पन्न करून तो जीवात्म्याला बंधनात टाकतो. जीवात्म्याचं काय, विवेक शक्ती नष्ट करून टाकतो. कोण, हा तमोगुण. चला पुढे. सत्वं सुखे संजयते रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. सत्वं सुखे संजयते रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. ठीक आहे. पदच्छेद. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानम आवृत्य तो तमः प्रमादे संजयति उत. अन्वय. भारत सत्वं सुखे संजयति रजः तो कर्मणि उत तमः ज्ञानम आवृत्य देहिनम प्रमादे संजयते. ठीक आहे. बघा आता यद्यपि तिन्ही गुणाचं लक्षण आणि कार्य वर 3 श्लोकात सांगितलं आहे, तरी पण पुन्हा गुणांचा व्यापार थोडक्यामध्ये भगवान सांगतात आहे की नाही, की ज्या 3 गुणामुळे जीवात्मा हा सुख कर्म प्रमाद इत्यादिकाबरोबर संलग्न होतो, आसक्त होतो. काय काय, एक पहा. भारत हे अर्जुना, सत्वम म्हणजे सत्वगुण, सुखे संजयती. संजयती शब्दाचा अर्थ लिहा संश्लेषयती. संश्लेषयती जोडून देतो, सक्त करतो, आसक्त करतो. ठीक आहे ना. बघा आता थोडं लक्ष द्या. तर 3 प्रकारचे गुण आहे, सत्वगुण, रजगुण, तमगुण. काही माणसांच्या ठिकाणी सत्वगुण हा अधिक असतो, काहींच्या ठिकाणी रजगुण अधिक असतो आणि काहींच्या ठिकाणी तमगुण असतो. याचा अर्थ परमानंट असतात जन्मताच असं नाही, असतील, परंतु आपण आपल्या पुरुषार्थाने आपल्या ठिकाणी सत्वगुण अधिक ठेवायचा, रजोगुण का तमोगुण हे आपल्या हातात आहे. कसं हे पुढे येणार आहे. ठीक आहे की नाही. तर जो सत्वगुणी मनुष्य आहे, ज्याच्या ठिकाणी सत्वगुण जास्त आहे, अशा व्यक्तीला कदाचित दुःख आणि शोक करण्याचे निमित्त जरी उपस्थित झाले तरी तो सत्वगुण काय करतो, त्याला सुखाकडे जोडतो, विचलित होऊ देत नाही. म्हणून म्हटलं आहे सत्वम सुखे संजयते. ठीक आहे. हे एक झालं सत्वगुणाचं कार्य. पुढे रजः तू कर्मणी. रजगुण काय करतो, संजयतीची अनुवृत्ती. पुन्हा रज तू कर्मणी संजयती. रजगुण हा कर्मामध्ये त्या जीवात्म्याला ढकलतो आहे की नाही. काय बरं, तर ध्यान द्या. समजा एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी अत्यधिक रजोगुण आहे, बरोबर. मग त्या व्यक्तीला कदाचित सुख प्राप्त होण्याचे निमित्त किंवा ज्ञान प्राप्त होण्याचे निमित्त जरी उपलब्ध झाले तरी तो तिकडं ज्ञानाकडं सुखाकडं प्रवृत्त न होता कर्माकडेच प्रवृत्त होतो. कारण त्या ठिकाणी काय रजोगुण आहे, तो त्या व्यक्तीला कर्माकडे ढकलतो. म्हणून म्हटलं इथं रजः कर्मणी संजयती. आणखीन पुढं म्हटलं आहे काय, उत शब्दार्थ आहे अपि. आणि तर तमः ज्ञानम आवृत्य प्रमादे संजयती. तमोगुण काय करतो, ज्ञानावर आच्छादन टाकतो. ज्ञान म्हणजे विवेक बुद्धी, त्याच्यावर आच्छादन टाकतो, झाकून टाकतो आणि प्रमादामध्ये जोडून देतो त्या व्यक्तीला. ठीक आहे की नाही. तमोगुण कसा आहे, समजा आता कदाचित महापुरुषाच्या उपदेशाने
कदाचित ज्ञान उत्पन्न झालं, विवेक बुद्धी व्हायला लागली, पण जर तमोगुण जादा असेल तर तो तमोगुण काय करतो, लगेच त्या ज्ञानाला झाकून टाकतो आणि प्रमादामध्येच जोडून देतो. ठीक आहे ना. ज्ञानाचं प्राबल्य होऊ देत नाही असा अर्थ आहे. हे सांगितलं 3 गुणाचं पुन्हा संक्षेपत कार्य. पुढे जाऊया. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजसत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजसत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा. रजः तमः च अभिभूय सत्वं भवति भारत. रजः सत्वं तमः च एव तमः सत्वं रजस्तथा. अन्वय. भारत रजः तमः च अभिभूय सत्वं भवति. सत्वं तमः च अभिभूय रजः भवति. तथा सत्वं रजः च अभिभूय तमः एव भवति. ठीक आहे. आता हे जे 3 गुण आहे हे आपापलं कार्य करतात. काय काय कार्य करतात हे वर सांगितलं. पण ते गुण केव्हा आपापलं कार्य करतात बरं? कारण प्रत्येक प्राणी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू 3 गुणांनी युक्त आहे की नाही. असं कधीच होत नाही की एखाद्या व्यक्तीत केवळ सत्व गुणच आहे बाकीचे नाहीच, असं नाही. किंवा कोणाकडे रजोगुणच आहे बाकीचे नाही, तमोगुणच आहे बाकीचे नाही, असं नाही. 3ही गुण प्रत्येक ठिकाणी आहेच. मग 3ही गुण असताना सत्वगुण आपलं कार्य केव्हा करतो, रजगुण केव्हा करतो? ज्यावेळेस सत्वगुण करतो मग त्यावेळेस रजगुण का बरं करत नाही? कारण तो रजगुणही तिथं आहेच ना, आहे की नाही. तर त्याचं उत्तर इथं दिलं जात आहे. कसं घडतं? हे जे 3 गुण आहे ना, या 3 गुणापैकी एक गुण जेव्हा वाढतो, अधिक प्रमाणात होतो, तेव्हा तो बाकीच्या 2 गुणाला दाबतो, त्यांचं चालू देत नाही. आणि म्हणून तो आपलं कार्य करतो जो वाढलेला आहे. 3पैकी कोणताही होऊ शकतो. ठीक आहे ना. दुसऱ्या 2घाला दाबतो आणि आपलं कार्य एक करायला लागतो. हीच गोष्ट इथं सांगितली आहे. तर रजः तमच अभिभूय. अभिभूय म्हणजे तिरस्कृत्य. रजगुणाचा तमगुणाचा तिरस्कार करून, त्याला दाबून, त्याला न्यून करून सत्वं भवति. सत्व वाढतो. ठीक आहे. उद्भवती. त्याचप्रमाणे कधी कधी सत्वं तमच अभिभूय, सत्वगुण आणि तमगुण यांना दाबतो, तिरस्कृत करतो. कोण? रजगुण. आणि तो वृद्धिंगत होतो, वाढतो आणि आपलं कार्य करायला लागतो. तर कधी कधी काय घडतं? सत्वं रजच्या अभिभूय, सत्वगुण आणि रजगुण यांचा तिरस्कार करून तमोगुण अत्यधिक वाढतो आणि तो आपलं काम करतो. ठीक आहे. असं सांगितलं. पुढे सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् वृद्धं सत्त्वमित्युत. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् वृद्धं सत्त्वमित्युत. सर्वद्वारेषु देहे अस्मिन् प्रकाशः उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वं इति उत. ठीक. अन्वय. अस्मिन् देहे यदा सर्वद्वारेषु प्रकाशः उत ज्ञानम् उपजायते तदा सत्वं विवृद्धं इति विद्यात्. ठीक आहे. आता बघा काय सांगताय. 3 गुण आहे. 3ही गुण प्रत्येक हृदयात, प्रत्येकाच्या अंतःकरणात असतात. पण माणसाने कधी समजायचं की आपल्या ठिकाणी आता सत्वगुण खूप वाढलेला आहे म्हणून, किंवा आपल्या ठिकाणी आता रजगुण खूप अधिक झालेला आहे म्हणून, किंवा तमोगुणाचं प्राबल्य आता या काळात आपल्या ठिकाणी आहे म्हणून? हे कसं समजायचं? त्याचे चिन्ह, लिंग, हेतू या ठिकाणी सांगत आहे. अर्थ अन्वयानुसार अस्मिन् देहे, या देहामध्ये, यदा म्हणजे जेव्हा, सर्वद्वारेषु प्रकाश उत, उत म्हणजे अपि, ज्ञानम उपजायते. उपजायते शब्दाचा अर्थ होतो उत्पद्यते. ठीक आहे ना. सर्वद्वारेषु जेवढे म्हणून द्वार आहे, अर्थात श्रोत्रादी इंद्रिय आहेत, आहे की नाही.
जीवात्म्याला बाह्य विषयाचं ग्रहण करण्यासाठी श्रोत्रादी इंद्रिय हे सर्व काय आहे? द्वार आहे. आणि त्या सर्व द्वारांमध्ये इंद्रियांमध्ये प्रकाश आहे की नाही, उत अपि ज्ञानम उपजायते, प्रकाश आणि ज्ञान यांची उत्पत्ती होते. अर्थात प्रकाश म्हणजे काय? शब्दादी ज्ञानात्मक प्रकाश. शब्दाधिकाचं ज्ञान स्वरूप प्रकाश उत्पन्न होतो आहे नाही. अर्थात ज्ञानाकडं प्रवृत्ती अधिक होते. ज्ञानच आपण प्राप्त केलं पाहिजे अशी प्रवृत्ती ज्यावेळेस अधिक होते त्यावेळेस समजावं सत्वगुण हा आपल्या ठिकाणी आहे. तेच दिलंय, तदा सत्वम विवृद्धम इति विद्यात याचा अर्थ होतो जानीयात असं समजावं. ठीक आहे ना. चला पुढे. आल्हादकता वाटते, सुख वाटतं, ज्ञानाकडे प्रवृत्ती होते सत्वगुण अधिक असेल तर. झोप येत नाही, आळस येत नाही, प्रमाद होत नाही, कर्माकडे प्रवृत्ती होत नाही आणि भगवंताचं भजन करावं, श्रमधम करावे इकडं प्रवृत्ती होते सत्वगुण अधिक असेल तर. पुढे लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणाम शमस्पृहा रजसे तानि जायन्ते वृद्धे भरतर्षभ. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणाम शमस्पृहा रजसे तानि जायन्ते वृद्धे भरतर्षभ. पदच्छेद. लोभः प्रवृत्तिः आरंभः कर्मणाम अशमः स्पृहा रजसी एतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. अन्वय. भरतर्षभ, हे भरतर्षभ, रजसी वृद्धे सति लोभः प्रवृत्तिः कर्मणाम आरंभः अशमः स्पृहा एतानि जायन्ते. ठीक आहे ना. रजोगुण वाढल्याचं, रजोगुण अत्यधिक असल्याचं आपल्या ठिकाणी काय लक्षण आहे ते इथं सांगतात. बघा, रजसी वृद्धे, रजोगुण वाढला असता माणसाच्या ठिकाणी काय काय धर्म यायला लागतात आपोआप? लोभ वाढतो. लोभ म्हणजे काय? परद्रव्याधिकचा, दुसऱ्याच्या खिशातला पैसा आहे की नाही, येन केन प्रकारे कष्टा वाचून कसा आपल्याकडं येईल यासाठी प्रवृत्ती, इच्छा, त्याला म्हणायचं काय? लोभ आहे की नाही. परद्रव्यादिचा प्रवृत्ती म्हणजे प्रवर्तनम. कुठं? प्रवर्तनम हेच घ्या, ही सामान्य चेष्टा आहे प्रवृत्ती. आणि कर्मणाम आरंभ आहे नाही, घर निर्माण करण्यासाठी, काहीतरी गोष्ट निर्माण करण्यासाठी, कर्म करण्यासाठी जर आरंभ, सुरुवात करण्याची अत्यधिक इच्छा होत असेल आहे की नाही, समजायचं काय? रजोगुण अत्यधिक वाढलेला आहे. ठीक आहे ना. कर्मणाम आरंभ. पुन्हा कसा? अशमः. अशम शब्दाचा अर्थ लिहा. इदम कृत्वा इदम करिष्यामि, इदम कृत्वा इदम करिष्यामि इत्यादि संकल्प विकल्प अनुपरमः, इत्यादी संकल्प विकल्प अनुपरमः याला म्हणायचं अशमः. म्हणजे काय? इदम कृत, आता हे मी केलं, आता हे करून मला हे करायचं आहे की नाही, अशा प्रकारचा जो संकल्प विकल्प तो कधी न थांबणं याला म्हणायचं अशमः. आणि हे कधी घडतं? रजोगुण अधिक असेल तर. ठीक आहे की नाही. पुन्हा काय? स्पृहा. स्पृहा म्हणजे काय? सर्वसामान्य वस्तूविषयी तृष्णा, याला म्हणायचं स्पृहा. ठीक आहे ना. माणसाने रिवाजगेर टाकायचं शिकलं पाहिजे असं म्हणतात आहे की नाही. रिवाजगेर म्हणजे काय बरं? की सरकारसुद्धा काय करतं, आपल्याला 58 किंवा 60 वर्ष झालं की रिटायर करून टाकतं की नाही. याचा अर्थ तुम्ही काही कामाचे नाही, तुम्ही फक्त आता इथून पुढे काय करा? भजन करा आणि देवाची प्राप्ती करून घ्या. कळलं की नाही. म्हणून प्रत्येक माणसाने, संसारी लोकांनी विशेष करून ध्यान दिलं पाहिजे की आता आपलं वय 58-60 झालं, आतापर्यंत सारं जीवन आपण संसारासाठीच व्यतीत केलं आहे, लेकराबाळासाठीच व्यतीत केलं आहे. आता इथून पुढं आपण काय केलं पाहिजे? सारं काही आता त्या पोरांच्या हावली करून त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवून आता आपण आपल्या उद्धाराच्या मार्गाला लागलं पाहिजे. आणि त्यांच्या संसारात फार लक्ष नाही दिलं पाहिजे.
आहे की नाही? बरेच मुलं म्हाताऱ्या लोकांना सांभाळत नाही. काहून सांभाळत नाही? म्हातारे पण बरेच खोडीचे असतात. कसे खोडीचे असतात? आता पोरगं काम करत आहे, सुसंस्कारित आहे, सारं काही करत आहे, यांना चैन बसतच नाही. हे असंच कसं केलं आणि ते तसंच कसं केलं. माल विकायला मला विचारलंच काहून नाही, आणि कुठं काय करायचं होतं मला विचारलंच काहून नाही. अरे बाबा, केलं ना तू आता जीवनभर. बैस ना जरा शांत कोपऱ्यात, घे की माळ, घे ज्ञानेश्वरी वाचित बैस. ते सुचत नाही. मध्ये 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 टोकत राहणार, आहे की नाही? आता हे करायचं, ते करायचं, ते करायचं, हे करायचं. भलीच त्याची विक्षिप्तता, इतकी विक्षिप्तता की स्वतःही विक्षिप्त असतात आणि दुसऱ्यांनाही विक्षिप्त करतात, दुःखी करतात. कोण? रजोगुणी माणसं. म्हणून हे ध्यान दिलं पाहिजे की आता आपण रिटायर झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीतून. कळलं? चला पुढे. स्पृहा एतानी जायन्ते. एतानी, एतानी शब्दार्थ या लिंगानी. लिंगानी चिन्हानी. हे चिन्ह रजोगुण वाढलेल्या माणसाच्या ठिकाणी असतात. पुढे जाऊया. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते वृद्धे कुरु नन्दन. पदच्छेद. अप्रकाश अप्रवृत्ति च प्रमाद मोह एव च तमसी एतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. अन्वय. कुरुनंदन, हे कुरुनंदन, तमसी विवृद्धे अप्रकाश अप्रवृत्ति प्रमाद च मोह एव च एतानि जायन्ते. ठीक आहे. तमोगुण वाढल्याचं लक्षण या श्लोकातून भगवान सांगतात. हे कुरुनंदन, हे अर्जुना, तमसी विवृद्धे, तमोगुण वाढला असता काय काय धर्म दिसायला लागतात? पहिला अप्रकाश, अत्यंत अविवेक, है की नाही? अप्रकाश शब्दाचा अर्थ लिहून घ्या. अप्रकाश म्हणजे विवेक भ्रंश, है की नाही? विवेक ज्ञान राहत नाही. विवेक भ्रंश, काय करावं काय करू नये हे कळत नाही. विवेक भ्रंश. पुन्हा पुढे आहे अप्रवृत्ती. अप्रवृत्ती शब्दाचा अर्थ आहे अनुद्यम, उद्योगशीलता राहत नाही, काही करावं वाटत नाही, आळस घेऊन झोपून राहावं वाटतं 22 तास. अप्रवृत्ती. पुन्हा प्रमाद. अप्रवृत्ती याचंच कार्य आहे प्रमाद. प्रमाद शब्दार्थ लिहून घ्या. कर्तव्यार्थ अनुसंधान राहित्यम. कर्तव्यार्थ अनुसंधान राहित्यम. जे करण्याला योग्य आहे, आपलं कर्तव्य आहे, त्याविषयी अनुसंधान राहित्य, ध्यान न देणं, याला म्हणायचं काय? प्रमाद. पुढे आहे मोह. मोह शब्दाचा अर्थ लिहा मूढता, म्हणजेच मिथ्याभिनिवेश, मिथ्या अहंकार, मूढता, हे सारे लक्षण उत्पन्न होतात रजोगुण, हे सारे तमोगुण वाढलेल्या माणसाच्या ठिकाणी. पुढे जाऊया. यदा सत्वे प्रवृद्धेतो प्रलयं याति देहभृत् तदोत्तम विदान् लोकान् कमलान् प्रतिपद्यते. यदा सत्वे प्रवृद्धेतो प्रलयं याति देहभृत् तदोत्तम विदान् लोकान् कमलान् प्रतिपद्यते. पदच्छेद. यदा सत्वे प्रवृद्धेतो प्रलयं याति देहभृत् तदा उत्तम विदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. अन्वय. यदा सत्वे प्रवृद्धे देहभृत् प्रलयं याति तदा स उत्तम विदाम अमलान लोकान प्रतिपद्यते. ठीक आहे. अर्थ पहा काय सांगायचं या श्लोकातून, ध्यान द्या. तर 3 गुण सांगितले. समजा आता एखादा कोणी व्यक्ती आहे आणि त्याच्या ठिकाणी सत्वगुण अत्यधिक आहे आणि सत्वगुण वाढलेला असता त्या काळात जर त्याचा मृत्यू झाला तर त्याची काय गती होते, ही गोष्ट भगवान या श्लोकातून सांगतायत. पुढे रजोगुण वाढत असताना
मेला तर काय गती होते हेही पुढे सारं सांगणार आहे. आता इथं सत्वगुणाचा विचार चालू आहे. तर पहा, यदा जेव्हा सत्वे प्रवृद्धे आहे की नाही, प्रवृद्धे उद्भूते, सत्वगुण अत्यधिक वाढलेला असतो अशा काळात देहभृत प्रलयम याते. देहभृत शब्दाचा अर्थ तो जीव आहे की नाही, देहाला धारण केलेला जीव. प्रलयम शब्दाचा अर्थ लिहा मृत्युम किंवा मरणम. मृत्युम याती याचा अर्थ आहे प्राप्नोती. मृत्यूला प्राप्त होतो, मरतो. तेव्हा काय घडतं, काय होतं त्याला, तदा तो मनुष्य उत्तम विदाम अमलान लोकान प्रतिबद्धते आहे की नाही. तर लोकान याची दोन विशेषण आहे, उत्तम विदाम अमलान. म्हणजे अशा लोकाला तो प्राप्त होतो की ज्या लोकाला उत्तम लोक प्राप्त करून घेतात, असे जी स्वर्गादी लोक, त्या लोकाला तो प्राप्त होतो. जो सत्वगुण वाढला असताना मरतो त्याला उत्तम विदाम आहे की नाही. म्हणजे काय, तर उत्तम असणारे जे हिरण्यगर्भाधिक त्यांची उपासना करणारे जे लोक आणि त्या उत्तम हिरण्यगर्भाधिकांची उपासना करून करणारे जे लोक, त्यांना जो लोक प्राप्त होतो तो लोक याला प्राप्त होतो सत्वगुणात मेला तर. आणखी कसा तो लोक, अमलान. अमलान शब्दाचा अर्थ लिहा मलरहितान, जिथं मल नाही आहे, अर्थात मलाचं कार्य दुःख नाही आहे असे ते लोक. तर त्या लोकाला तो प्राप्त होतो. लोकाला म्हणजे काय, लोकाला म्हणजे मनुष्याला नाही, तर जिथं सुख उपभोगाचं विशेष स्थान आहे असे जे लोक स्वर्ग अधिक त्यांना तो प्राप्त होतो. प्रतिपद्यतेनाम प्राप्नोति. ठीक, पुढे रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. पदच्छेद. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनः तमसि मूढयोनिषु जायते. अन्वय. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते तथा तमसि प्रलीनः मूढयोनिषु जायते. अर्थपा. रजसी प्रलयम गत्वा, प्रलयम मरणम, गत्वा प्राप्य आहे की नाही. रजोगुण वाढला असता, जेव्हा वाढलेला असेल, रजोगुण खूप अधिक असेल, त्यावेळीच जर मनुष्य मेला तर काय होतं, कर्मसंगीषु जायते. कर्मसंगीषु याचा अर्थ लिहा कर्मासक्तियुक्तेषु. कर्मासक्तियुक्तेषु मनुष्येषु जायते. कर्माविषयी आसक्ती आहे ज्यांची, असे जे मनुष्य लोक, त्या मनुष्य लोकात तो उत्पन्न होतो, मनुष्य रूपाने उत्पन्न होतो. ठीक आहे. तथा तमसी म्हणजे तमसी, तमोगुण वाढलेला असेल आणि अशा वेळी जर मनुष्य मेला तर त्याला काय लाभ देतात. तमसी प्रलीनः, प्रलीनः मृतः, मूढ योनिषु जायते. तो मूढ योनीला प्राप्त होतो तमोगुणात मेला तर. मूढ योनीला म्हणजे मूढ योनिषु याचा अर्थ लिहा पश्वादी योनिषु, पशु पक्षाधिकांच्या योनीला तो प्राप्त होतो जर तमोगुणात मनुष्य मेला तर. बघा, कोणत्या गुणात असताना आपण मरायचे आपण ठरवायचं आहे, आपल्याला कुठं जायचं आहे म्हणून. कळलं. म्हणून आपल्या ठिकाणी जेणेकरून सत्वगुण अत्यधिक वाढेल याचाच माणसाने प्रयत्न केला पाहिजे, कारण त्याचे लाभ खूप आहे. ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानाद्वारे मोक्षाची प्राप्ती. एक, कदाचित सत्वगुणात ज्ञान जरी नाही, सत्वगुण वाढलेला आहे, कदाचित ज्ञान नाही झालं, सत्वगुणात मेला तरी सुद्धा लाभच आहे. म्हणून भगवंताचं भजन, पूजन, इंद्रिय संयम वगैरे हे जर केलं तर सत्वगुण आपोआप वाढत जातो माणसाचा. पुढे कर्मणा सुकृतस्याहो सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःख अज्ञानं तमसः फलं. पदच्छेद.
कर्मणः सुकृतस्य अहुः सात्विकं निर्मलं फलं रजसः तु फलं दुःखम अज्ञानम तमसः फलं अन्वय सुकृतस्य कर्मणः फलं निर्मलं सात्विकम रजसः फलं दुःखम तमसः फलं तो अज्ञानम अहु. ठीक आहे. बघा आता काय सांगताय त्या श्लोकातून, तर सात्विक, राजस आणि तामस 3 प्रकारचे कर्म आहे की नाही. तर त्या कर्माचं फल काय ही गोष्ट आता या श्लोकातून भगवान सांगतात. काय म्हणतात पहा, सुकृतस्य कर्मणः फलम. सुकृतस्य शब्दाचा अर्थ या सात्विकस्य, सात्विक कर्माचं फल काय फल आहे व सात्विक कर्माचं, निर्मलम सात्विकम. इथं सात्विकम शब्दाचा अर्थ या सत्वप्रधानम आणि निर्मलम शब्दाचा अर्थ लिहा प्रकाश बहुलम सुखम फलम. प्रकाश सहित, बहुप्रकाश आहे अधिक ज्याच्यात, ज्ञान आहे अधिक ज्याच्यात, असं सुखरूप सत्वगुण आहे प्रधान ज्याच्यात, असं सुखस्वरूप फल मिळतं सात्विक कर्माचं. ठीक आहे ना. शम उदाम इत्यादी सारी सात्विक कार्य आहेत, परमार्थ सात्विक काम आहे. रजसः फलम दुःखम. रजस शब्दाचा अर्थ या राजसस्य कर्मणः. आता रजगुणाचे जे कर्म आहे त्याचं फल काय, दुःखही फल आहे, दुःखच फल आहे. कळलं. बर. पुढे तमसः फलम. तमस शब्दाचा अर्थ देखील तामसस्य कर्मणः. तामसिक कर्माचं फल, अधर्मात्मक जेवढे कर्म आहे ते सर्व काय, तामसिक कर्म आहे. त्याचं फल काय, फलम तो अज्ञानम अहो, अज्ञान फल आहे. अज्ञानम शब्दार्थल्या मूढत्वम, मूढता, मूर्खता, अविवेक ही फल आहे असं सांगतात. अहू कोण, शिष्टाः अहू. अहूचा करता घ्यायचा अध्यारूत शिष्टाः, तत्ववेत्ते लोक असं फल सांगतात. ठीक आहे जी. चला पुढे. सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. पदच्छेद. सत्वात् संजायते ज्ञानम रजसः लोभः एव च प्रमादमोहो तमसः भवतः अज्ञानम एव च. अन्वय. सत्वात् ज्ञानम संजायते असं लावून घ्यायचं. रजसः च लोभ एव संजायते तमसः प्रमादमोहो भवतः अज्ञानम च एव भवति. ठीक आहे. बघा आता सत्वगुणाने ज्ञानाची उत्पत्ती होते, रजगुणाने लोभाची उत्पत्ती होते आणि तमोगुणाने प्रमाद, मोह आणि अज्ञान यांची उत्पत्ती होते. ही गोष्ट भगवान या श्लोकातून सांगतायत. काय म्हणतात, सत्वात ज्ञानम, सत्वगुणापासून ज्ञानाची उत्पत्ती होते. सत्वात संजायते ज्ञानम. संजायते याचा अर्थ आहे समुत्पद्यते, सम्यक प्रकारे उत्पन्न होतं ज्ञान. रजस लोभ एवच, रजगुणापासून लोभ उत्पन्न होतो. लोभ ज्याच्या ठिकाणी अधिक लोभ आहे समजायचं त्याच्या ठिकाणी रजगुण अधिक आहे. पण ही दुसऱ्याची परीक्षा पाहण्यासाठी नाही, आपल्या अंतःकरणात कोणकोणते धर्म आहे हे जाणण्यासाठी हे सारं सांगितलं जात आहे. रजसच्या लोभ एव संजायते. तमस, तमोगुणापासून काय उत्पन्न होतात, प्रमाद, मोह होतात. आणखीन अज्ञान देखील होतं, अविवेक देखील उत्पन्न होतो तमोगुणापासून. ठीक आहे. चला पुढे.
ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः अधो गच्छन्ति तामसाः ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः पदच्छेद ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्थाः अधः गच्छन्ति तामसाः। अन्वय सत्त्वस्थाः ऊर्ध्वं गच्छन्ति राजसाः मध्ये तिष्ठन्ति जघन्यगुणवृत्तिस्थाः तामसाः अधः गच्छन्ति। तर सात्विक राजस आणि तामस पुरुषांची गती कशी असते त्या गतीचं निरूपण करतात पहा। सत्वस्थाः सत्वस्था म्हणजे सत्ववृत्ती प्रधाना आहे की नाही। सात्विक वृत्ती ज्यांची आहे सत्वगुण ज्यांच्या ठिकाणी आहे असे लोक कुठं जातात ऊर्ध्वं गच्छन्ति। ऊर्ध्वं शब्दाचा अर्थ लिहा देवलोकादिषु उत्पद्यन्ते देवलोकादिषु उत्पद्यन्ते देवतांचे जे लोक आहे तिथं ते उत्पन्न होतात तिथं जाऊन। पुढे राजसाः मध्ये तिष्ठन्ति राजस लोक मध्ये मध्ये शब्दार्थ लिहा मनुष्येषु उत्पद्यन्ते मनुष्योनीत उत्पन्न होतात। आणि मग तामस लोक हो तर जघन्य गुणवृत्तिस्थाः तामसाः अधः गच्छन्ति। अधः अधः शब्दार्थ लिहा पश्वादिषु उत्पद्यन्ते पशु आदींच्या योनीत जातात तामसिक लोक। पण इथं तामसा याचं एक आणखीन विशेषण दिलं आहे जघन्य गुणवृत्तिस्थाः म्हणजे काय त्याचा अर्थ लिहा जघन्य बराबर अतिनिकृष्ट जघन्य बराबर अतिनिकृष्ट तमोगुण तमोगुण तस्य वृत्ति प्रमादमोहादि तत्र स्थिताः इत्यर्थः। हे अर्थ पहा जघन्य म्हणजे अत्यंत निकृष्ट जो तमोगुण त्याची जी वृत्ती अर्थात त्याची वृत्ती त्याचा व्यापार त्याचा फल प्रमाद मोहादी त्याच्यामध्ये जे स्थित आहे जघन्य गुणवृत्तिस्थाः असे कोण तामसी लोक अधः गच्छन्ति। ठीक चला पुढे नान्यं गुणेभ्यः कर्तारं यथा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति। ठीक पदच्छेद न अन्यम गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टा अनुपश्यति गुणेभ्यः च परं वेत्ति मद्भावं सः अधिगच्छति। अन्वय यदा द्रष्टा गुणेभ्यः अन्यं कर्तारं न अनुपश्यति गुणेभ्यः च परं वेत्ति तदा सह मद्भावम अधिगच्छति। ठीक आहे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मुख्य शीर्षक लिहून घ्या 19 ते 27 19 ते 27 भगवत प्राप्तीचा उपाय व गुणातीत पुरुषाचे लक्षण। ठीक चला भगवत प्राप्तीचा उपाय काय आहे आणि गुणाचं उल्लंघन करून जो पुरुष गेला आहे त्याचं लक्षण काय म्हणजे ज्ञानी पुरुषाचं लक्षण काय आहे ते देखील एवढ्या भागात सांगायचं आहे। त्यापैकी आता हा जो 19 नंबरचा आणि 20 नंबरचा श्लोक आहे या दोन श्लोकाच्या माध्यमातून काय सांगितलं जात आहे तर जो व्यक्ती आपल्या आत्मस्वरूपाला स्वतःला उपाधिरहित चेतन तत्वाला अकर्ता समजतो आणि गुणातीत समजतो
आहे की नाही. त्याला हे समजल्याने, हे जाणल्याने भगवत स्वरूपाची प्राप्ती होते. ही गोष्ट भगवान सांगतायत. बघा आता, यदा जेव्हा द्रष्टा, द्रष्टा म्हणजे विद्वान, ज्ञानी, विवेकी पुरुष काय पाहतो, काय जाणतो, तर गुणेभ्यः अन्यम, ध्यान द्या महत्वाचं आहे, गुणेभ्यः अन्यम कर्तारम न अनुपश्यती. आहे की नाही. प्रत्येक जीव हा आपल्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान धारण करतच असतो अज्ञान काळात. कोणी काही जरी काम केलं, मी करता, मी केलंय, आहे की नाही. पण ज्यावेळेस वेदांतादी श्रवण करून ते त्या साऱ्या प्रक्रिया चित्तात अनुभव करून जेव्हा त्याला ज्ञान होतं, विवेक उत्पन्न होतो, त्यावेळेस तो ज्ञानी पुरुष समजत असतो काय, मी आत्मा आहे, ब्रह्म आहे, कर्ता नाही, माझ्या ठिकाणी कर्तृत्व नाही, कोणतं कर्म नाही, कोणता गुण नाही, काहीही नाही आहे. म्हणजे कर्ता कोण आहे, तर गुण जे आहे ना, गुण म्हणून जे वर्णन केले आहे तेच कर्ता आहे, कर्तृत्व माझ्या ठिकाणी नाही असं पाहतो. तो पुरुष गुणातीत झालेला आहे आणि तो माझ्या भावाला प्राप्त होतो असं भगवान सांगतात. बघा अर्थ, यदा द्रष्टा गुणेभ्य अन्यम, गुणेभ्य म्हणजे गुणाला सोडून दुसरा कोणी, कर्तारम न अनुपश्यती, कर्ता म्हणून कोणाला पाहत नाही. अर्थात गुणांच्या ठिकाणीच कर्तृत्वाचा धर्म त्यांच्या ठिकाणीच त्यांचा टाकून देतो की गुण, कर्तृत्व हे गुणांचंच आहे, माझं नाही असं पाहतो. इथं गुणेभ्य शब्दाचा अर्थ लिहा, कार्यकरण विषयाकार परिणतेभ्य, कार्य कारण विषयाकार परिणतेभ्य गुणेभ्य. ठीक आहे ना. कार्य देह रूपाने, करण इंद्रिय रूपाने, विषय घटपटादी या शब्दस्पर्शादी विषय रूपाने परिणामाला प्राप्त झालेले जे गुण तेच करता आहे, त्यांच्याहून अन्य दुसरा कोणी करता नाही. तर गुणेभ्य अन्यम कर्तारम न अनुपश्यती. मग काय पाहतो हो, तर अनुपश्यतीवर एक वाक्य लिहा, न अनुपश्यती त्याच्यावर, किंतु गुणाः एव, गुणाः एव सर्वावस्थाः, सर्वावस्थाः सर्वकर्मणां कर्तारः, सर्वकर्मणां कर्तारः इति एव पश्यति, इति एव पश्यति. ठीक आहे. बघा, गुण हेच साऱ्या अवस्थेमध्ये, साऱ्या कर्माच्या बाबतीत करता आहे. इंद्रिय हेही गुण आहे, त्यांचे विषय तेही गुण आहे. म्हणून गुणागुणेषु वर्तन्ते, गुण इंद्रियाधिक आपापल्या विषया ठिकाणी जात आहेत. त्याला ढकलणारं कोणीतरी आहे, अंतकरण वगैरे, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही, मी मात्र या साऱ्याहून अलिप्त आहे, द्रष्टा आहे, सर्वांचा साक्षी आहे. आणि द्रष्टा साक्षी जो असतो तो दृश्याहून भिन्न असतो. अशा ऐकण्याने हे सर्व गुण आणि गुणाचं कार्य हे दृश्य कोटीत आहे आणि त्याच्याहून मी अलग द्रष्टा आहे असा निश्चय आहे ज्ञानी पुरुषाचा. ठीक आहे ना. पंक्ती पहा, अन्यम कर्तारम न अनुपश्यती किंतु गुणाः एव सर्व अवस्थेत, आहे की नाही, सर्व कर्मामध्ये करता आहेत असं तो पाहतो. पुढे चला, गुणेभ्यः च पराम, परम शब्दार्थ लिहा, व्यतिरिक्तम, व्यतिरिक्तम आत्मानम, आत्मानम गुण व्यापार साक्षीभूतम, गुण व्यापार साक्षीभूतम वेत्ती. ठीक अर्थ पहा, गुणेभ्य म्हणजे गुणापेक्षा पर म्हणजे व्यतिरिक्त असा जो आत्मा, जो की साऱ्या गुणाच्या व्यापाराचा साक्षी आहे, द्रष्टा आहे, अशा रूपाने जो आत्मा तत्वाला जाणतो, सह तो जाणणारा मद्भावम अधिगच्छति. भगवान सांगतात मद्भावम, मद्भावम शब्दार्थ या ब्रह्मत्वम, अधिगच्छति शब्दार्थ आहे प्राप्त होती, तोच ब्रह्मभावाला प्राप्त होतो, अर्थात मुक्त होतो. जाऊया पुढे, गुणानेतानतीत्यत्री, देहि देह समुद्भवा, जन्म मृत्यु जरा दुःखै, विमुक्तो मृतमश्नुते,
अमृतमश्नुते गुणानेतान् नित्यत्रीन् देहि देहसमुद्भवान् जन्म मृत्युजरा दुःखैः विमुक्तो अमृतमश्नुते। ठीक पदाचे गुणान एतान अतित्य त्रीन देही देह समुद्भवान पुढे जन्म मृत्युजरा दुःखैहि विमुक्तः अमृतम अश्नुते। अन्वय देही देह समुद्भवान एतान त्रीन गुणान अतीत्य जन्म मृत्युजरा दुःखैहि विमुक्तः अमृतम अश्नुते। ठीक आहे अर्थ देही अर्थात जीवात्मा देह समुद्भवान देह समुद्भवान याचा अर्थ लिहा देहोत्पत्ती बीजभूतान देहोत्पत्ती बीजभूतान अर्थात देहाच्या उत्पत्तीला बीजभूत कारण असणारे कोण एतान त्रीन गुणान हे जे तीन गुण आहे की नाही गुणान अतित्य अतित्य मतलब अतिक्रम्य आहे की नाही जिते जी अतिक्रम्य जिवंत असतानाच या गुणाच्या पलीकडे जातो तो काय प्राप्त करतो तर जन्म मृत्यू जरा दुःखही विमुक्त जन्म मृत्यू जरा म्हणजे म्हातारपण या साऱ्या दुःखाने रहित होतो आणि अमृतम अश्नुते अमृतम शब्दार्थ लिहा ब्रह्मानंदम अश्नुते प्राप्नोती तो ब्रह्मानंदाला प्राप्त होतो अर्थात मुक्त होतो जिते जी मुक्त जीवन मुक्ती आणि देह पडल्यावर विदेह मुक्ती लागलं एवढं चला आता पुढे अर्जुन उवाच कैर्लिंगैस्त्रीन् गुणानेता प्रतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चैतां तीन् गुणान् अतिवर्तते ठीक है पदच्छेद कैहि लिंगैहि त्रीन् गुणान् एतान् अतीतः भवति प्रभो किम आचारः कथं च एतान् त्रीन् गुणान् अतिवर्तते। अन्वय अर्जुन उवाच प्रभो एतान् त्रीन् गुणान् अतीतः कैहि लिंगैः भवति स च किम आचारः स च एतान् त्रीन् गुणान् कथम अतिवर्तते। ठीक आहे जी बघा झालं काय वरचा जो 20 नंबरचा श्लोक होता ज्यामध्ये की भगवंताने सांगितलं गुणान एतान अतित्य या तीन गुणाचं उल्लंघन करून तो देही काय होतो साऱ्या दुःखापासून रहित होऊन जातो आहे की नाही ब्रह्मानंदाला प्राप्त होतो हे सांगितलं। हे ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात प्रश्न उत्पन्न होतो काय की गुणातीत पुरुष पण त्याचं लक्षण काय आहे आणि म्हणून आता या श्लोकातून अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो काय गुणातीत पुरुषाचं लक्षण काय आहे एक गुणातीत पुरुषाचा आचार काय आहे दोन आणखीन गुणात्यय उपाय अर्थात गुणापासून गुणाचं उल्लंघन करून जाण्यासाठी उपाय म्हणजे मार्ग काय आहे की नाही हे मला चांगल्या प्रकारे कळावं अशी अर्जुनाची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून अर्जुनाने भगवंताकडे या श्लोकात प्रश्न केले आहेत काय काय अन्वयानुसार पहा प्रभो हे प्रभो एतान त्रीन गुणानतीत या तीन गुणाच्या पलीकडे गेलेला जो देही जीवात्मा कैही लिंगई भवती म्हणजे कैही लिंगई कीदृशैही चिन्हैही भवती कोणत्या चिन्हाने तो युक्त होतो पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न किम आचार शब्दार्थ कथम वर्तते त्याचा आचार विचार आचरण कसं असतं हा दुसरा प्रश्न आहे। पुन्हा एतान त्रीन गुणान कथम अतिवर्तते कथम शब्दाचा अर्थ आहे केन उपायेन अतिवर्तते म्हणजे अतित्य वर्तते
या 3 गुणाच्या पलीकडे जाण्याचा उपाय मार्ग काय आहे, हा तिसरा प्रश्न. असे 3 प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले आहेत. उत्तर देतात भगवान अर्जुनाला. श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच. प्रकाशञ्च प्रवृत्तिञ्च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति. प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति. पदच्चे प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहम एव च पाण्डव न द्वेष्टे सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति. अन्वय. श्री भगवान उवाच. पाण्डव, हे पाण्डव, यः प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहं च एव संप्रवृत्तानि न द्वेष्टि निवृत्तानि न कांक्षति. ठीक आहे. बघा, श्लोक नंबर 22 पासून तर 25 पर्यंत पहिल्या 2 प्रश्नाचं उत्तर भगवान देतात. पहिल्या 2 प्रश्न म्हणजे काय, तर गुणातीत पुरुषाचं लक्षण काय आहे एक, आणि त्याचा आचार वागणं कसं आहे 2. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर 25 पर्यंत दिल्या जात आहे. ठीक आहे. पाहता एक एक गोष्ट. हे पांडव, हे अर्जुन, प्रकाशम, प्रकाश म्हणजे सत्वगुणाचं कार्य, प्रवृत्ती रजगुणाचं कार्य, आणि मोह तमोगुणाचं कार्य. तर हे सारे कदाचित संप्रवृत्तानी आहे की नाही. तर प्रकाश प्रवृत्ती मोह हेच एवढंच घ्यायचं असं नाही, हे उपलक्षण आहे. याच्या निमित्तानं सारं घ्यायचं. म्हणजे जेवढं म्हणून सत्वगुणाचं कार्य आहे, जेवढं रजगुणाचं कार्य आहे, जेवढं तमोगुणाचं कार्य आहे, कदाचित हे सारं संप्रवृत्तानी. म्हणजे 3 गुणाचं एकदाच प्राप्त होईल असं नाही. कोणतंही जरी काही प्राप्त झालं तरी देखील न द्वेष्टी, त्याचा द्वेष करत नाही. संप्रवृत्तानी, संप्रवृत्तानी शब्दाचा अर्थ लिहा स्वतः प्राप्तानी, स्वतः प्राप्तानी. ठीक आहे ना. आपोआप प्राप्त झालंय काही पण यापैकी. न द्वेष्टी, दुःख बुद्ध्या त्याचा द्वेष करत नाही. एक. निवृत्तानी न कांक्षती, कारण ते सारं कार्य निवृत्त झालं, निघून गेलं, तरी देखील सुखबुद्धीने त्याची पुन्हा अपेक्षा करत नाही. आहे की नाही. असा जो, त्याला म्हणायचं काय, गुणातीत झालेला पुरुष. लागला अर्थ. हे चिन्ह आहे. पुढं. उदासीन वदासीनो नैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव तिष्ठति नेङ्गते. उदासीनवत् आसीनः गुणैः यः न विचाल्यते गुणाः वर्तन्ते इति एव यः अवतिष्ठति न इंगते. ठीक है. आता अन्वय. यः उदासीनवत् आसीनः गुणैः न विचाल्यते गुणाः वर्तन्ते एव इति यह अवतिष्ठति न इंगते. ठीक है. अर्थ पहा. यह जो उदासीनवत आसीन, आसीन शब्दाचा अर्थ आहे स्थित. कशाप्रमाणे, उदासीन पुरुषाप्रमाणे. उदासीन पुरुष कोणाचाही पक्ष घेत नाही, साक्षी रूपाने बसलेला असतो. त्याप्रमाणे उदासीनवत आसीन म्हणजे काय तर बरं, तर एक छोटासा एक शब्द लिहा. गुणातीतत्व उपाय मार्गे, गुणातीतत्व उपाय मार्गे अवस्थितः आत्मवेद, अवस्थितः आत्मवेद हा अर्थ आहे आसीन. उदासीना प्रमाणे स्थित असलेला म्हणजे काय बरं, गुणातीत होण्यात, गुणातीताचा गुणातीत्व प्राप्त होण्याचा
जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये स्थित असणारा आत्मविद. काय? गुणही न विचाल्यते, गुणाकडून विचलित होत नाही. गुणही म्हणजे काय? गुण कार्यही सुखदुःखादिही. गुण शब्दाने गुणही, गुणाचं कार्य जे सुखदुःखाधिक त्यांच्याद्वारे गुणही, गुणकार्यही सुखदुःखादिभी न विचाल्यते. याचा अर्थ लिहा, स्वरूपात न प्रचाव्यते. स्वरूपात न प्रचाव्यते, आपल्या स्वरूपापासून ढळत नाही, हलत नाही, आहे की नाही? मग काय विचार करतो तो? गुणाहा वर्तनते. गुण गुणाच्या ठिकाणी वर्तत आहे, आहे की नाही? गुण म्हणजे काय? कार्यकरण विषयारूपाने विषय रूपाने परिणत झालेलं हे सारं जगत तेच एकमेकाच्या ठिकाणी वर्तन करत आहे. मला काय त्याचं घेणं देणं? विचलित होत नाही. कोण? गुणातीत झालेला महात्मा. गुणाहा वर्तनते व, गुण आपापल्या ठिकाणी व्यवहार करत आहेत, त्यांच्याशी माझा काही संबंध नाही, मी त्यापासून अलिप्त आहे. इति एव असं जाणून अवतिष्ठती, स्थित राहतो. ठीक आहे ना? हे सांगितलं. न इंगते, न इंगते म्हणजे न चलती, आहे की नाही? अर्थात आपल्या स्वरूपामध्येच स्थित राहतो, तिथून विचलित होत नाही, असा अर्थ आहे. पुढे जाऊया. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्यप्रिया प्रियो धीर तुल्यनिंदात्म संस्तुति समलोष्टाश्म कांचन तुल्यप्रिया प्रियो धीर तुल्यनिंदात्म संस्तुति मानापमानयोस्तुल्य तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते ठीक पदच्छेद. सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्यप्रिया प्रिय धीर तुल्यनिंदात्म संस्तुति मानापमानयोः तुल्यः तुल्यः मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. अन्वय. यह सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्यप्रिया प्रिय धीर तुल्यनिंदात्म संस्तुति मानापमानयोः तुल्यः मित्रारिपक्षयोः तुल्यः सर्वारंभ परित्यागी सह गुणातीतः उच्यते. गुणातीत पुरुषाचं लक्षण, ज्ञानी पुरुषाचा आचार लक्षण एक एक. यह जो सम दुःख सुख, अर्थात सुख आणि दुःख हे ज्याला समान झालेले आहे. पुन्हा स्वस्थ, अर्थात आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जो स्थित आहे, प्रसन्न चित्त आहे. पुन्हा कसा हो? समलोष्टाश्म कांचन, ज्याच्यासाठी लोष्ट, लोष्ट म्हणजे ढेकूळ, लोष्ट, अश्व म्हणजे दगड, कांचन म्हणजे सोनं, हे ज्याच्यासाठी समान झालंय, त्याला काही घेणं नाही, आहे की नाही? सोन्याचं कांकण जरी दिसलं तरी ते घेतलं नाही, त्याला उल्लंघन करून गेले, राका बाका वंका. पुन्हा कसा असतो हा महात्मा? तुल्य प्रिया प्रिय, आहे की नाही? काय? सुख दुःखाचे कारणीभूत जे प्रिय आणि अप्रिय ते जरी कदाचित प्राप्त झाले तरी त्याच्याविषयी देखील तो काय राहतो? समबुद्धीनेच राहतो. कारण हे सर्व आगमापायी आहे. दुःख आलं काही हरकत नाही, स्वागत आहे, हेच तू बघतो मी तुझ्याकडं, काही होत नाही तुझ्याकडून माझं आलं. ते दुःखच कंटाळतं. आपण चुकीच्याच ठिकाणी आलो. त्या दुःखाला असं वाटायला लागतं की आपण याला व्याकुळ करण्यासाठी आलो ना, पण एवढं मोठ्या रूपाने मी आलो तरी हा महात्मा व्याकुळ होत नाही, त्यामुळे ते दुःखच नाराज होऊन शेवटी निघून जातं, आहे की नाही? असं आहे. आणि बाकीचे लोक, सामान्य लोक, थोडं जरी दुःख आलं, नुसती मुंगी जरी चावली तर दिवसभर आरडत राहतात, अरे बापरे कसं होईल रे. कळलं की नाही? चला. तुल्य प्रिया प्रिय
पुन्हा कसा आहे महात्मा? धीर अर्थात धीमान, ज्ञानी आहे. तुल्य निंदात्म संस्तुती ही, कोणी निंदा केली तरी ते शब्दच ना, आहे की नाही? बरं कोणी स्तुती केली तरी ते काय आहे? शब्दच आहे. अ ब क ड हे शब्द वर्णच आहेत ना, म्हणून स्तुत्यात्मक शब्दाने खुश होत नाही, कारण त्याला माहिती आहे सारी वर्ण हे शब्द आहे आणि काही नाही तेवढ्या पुरतं असते लोकांचं, आहे की नाही? म्हणून तो विचलित होत नाही. आणि कदाचित कोणी निंदा जरी केली, काही नाही, बिचाऱ्याच्या ठिकाणी दुर्भाव उत्पन्न झाला, त्यांनी माझी निंदा केली किंवा शिव्या दिल्या, देऊ द्या, शब्दच तर आहे ना, गेली आकाशात विरून, जाऊ द्या, जाऊ बाळा, तुझं लय तोंड दुखलं असं नाही का शिव्या देऊन, असं जास्त बोलत जाऊ नये. उलट असं म्हणणार तो महात्मा, कळलं की नाही? तुकाराम महाराजांना मारलं बिचाऱ्याने, संध्याकाळी कीर्तनाला आला नाही आणि म्हणून तुकाराम महाराज त्याला बघायला गेली. कहून नाही तू कीर्तनाला आलास? तुझं काय अंग दुखतं का मारल्यामुळं? जाऊ दे, मी तुझं अंग दाबून देतो, तेल लावून देतो, आहे की नाही? म्हणून म्हटलं आहे तुल्य निंदात्म संस्तुती. पुन्हा कसा? मानापमान यो तुल्य, मान झाला तरी हरकत नाही, अपमान झाला तरी काही हरकत नाही, कारण मान अपमान हा देह बुद्धी गुण याला पाहूनच होत असतो, ज्यांच्याशी माझा काही संबंध नाही आहे. लोक मान सन्मान कोणाचा करतात? जो खूप सुंदर बोलतो, कीर्तन केलं किंवा गुण पखवाज वाजवला, गायन केलं, सन्मान करतात ना. कोणाचा सन्मान केला? गुणाचा, आहे की नाही? आणि एखाद्याने अपमान केला, तो सुद्धा कोणत्या तरी दुर्गुणाला पाहूनच केला असेल ना. मग हे सारं कुठं घडतं? गुणातच घडतं. त्याच्याशी माझा काय संबंध आहे? मी मात्र या साऱ्याहून अलिप्त आहे, आणि म्हणून त्याला दोन्ही तुल्य आहे, मान आणि अपमान. पुन्हा मित्रारी पक्ष हो तुल्य, मित्र आणि अरी म्हणजे शत्रू, शत्रूचाही पक्ष मित्राचाही पक्ष, दोन्ही त्यासाठी काय आहे? तुल्य आहे. दोन्हीविषयी काही घेणं नाही, शत्रूविषयी नाही, मित्राविषयी नाही, समान आहे. सर्वारंभ परित्यागी, आहे की नाही? सर्वारंभ परित्यागी याचा अर्थ लिहा. देह धारण मात्र निमित्त व्यतिरेकेन, देह धारण मात्र निमित्त व्यतिरेकेन सर्व कर्म परित्यागी, सर्व कर्म परित्यागी. ठीक आहे, अर्थ पहा. देह धारण करण्यासाठी जेवढे निमित्त असावे लागतात, आंघोळ करणं, कपडे घालणं वगैरे वगैरे, या गोष्टीला सोडून बाकीच्या उद्योगात तो पडत नाही. सर्व कर्म परित्यागी, कारण आपल्याला काही प्राप्तव्य राहिलेलं नाही आहे, काही कर्तव्य राहिलेलं नाही आहे, आहे की नाही? साऱ्याहून तो अतीत झालेला आहे. म्हणून म्हटलं सर्वारंभ परित्यागी सह गुणातीत उच्यते. स एवं भूत आचारयुक्त, अशा आचाराने युक्त असा जो पुरुष तो गुणातीत आहे असं समजावं, असं भगवान सांगतात. पुढे मां च यो व्यभिचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान् समतीतेता ब्रह्म भूयाय कल्पते. मां च यो व्यभिचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान् समतीतेतान् ब्रह्म भूयाय कल्पते. पदच्छेद. मां च यः अव्यभिचारेण भक्ति योगेन सेवते स गुणान् समतीत्य एतान् ब्रह्म भूयाय कल्पते. अन्वय. यः च अव्यभिचारेण भक्ति योगेन मां सेवते सह एतान् गुणान् समतीत्य ब्रह्म भूयाय कल्पते. ठीक. अर्जुनाचा तिसरा प्रश्न होता की या गुणाच्या पलीकडे जाण्याचा उपाय काय आहे? तो उपाय भगवंत या ठिकाणी सांगतात. भगवान म्हणतात, जो कोणी अविविचारेण भक्तियोगेन, अविविचारी भक्ती पाहिजे, ऐकांतिक भक्ती पाहिजे, निश्चयपूर्वक भक्ती पाहिजे, त्या भक्तियोगाने. भक्तियोग म्हणजे काय? भजनम भक्ती, भगवंताचं चिंतन, भगवंताचं स्मरण, ही भक्ती आहे की नाही? भजन म्हणजे शब्दार्थ केवळ नुसते टाळ वाजले आणि अभंग गाता आला म्हणजेच भजन असं नाही. जरी टाळ वाजवता नाही आले, काही लोकांना ताल नसतो, स्वर नसतो, मग त्यांनी भजन करत नाही का? भजन शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं चिंतन. मग तुम्ही भगवान अभंग गाऊन म्हणा, भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करत करत भगवंताचं चिंतन करा, किंवा काही न करता डोळे झाकून देवाचं स्मरण करा. हे सर्व काय आहे? भजनच आहे. तर भक्तियोगेन म्हणजे भजनम भक्ती, साएव योग तेन भक्तियोगेन.
अशा भक्तियोगाच्या द्वारे माम सेवते. माम ईश्वरम, मी जो ईश्वर आहे नारायण सर्वभूतांच्या हृदयात असणारा, माझी सेवा करतो अर्थात माझं अनुसंधान करतो असा जो पुरुष आहे की भजन करणारा तोच गुणाच्या पलीकडे जातो. सह एतान गुणान समतित्य, समतित्य नाम सम्यक अतिक्रम्य, चांगल्या प्रकारे पार होऊन कुठं जातो? ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभूयाय याचा अर्थ लिहा, ब्रह्मभावाय अर्थात मोक्षाय. मोक्षाय ब्रह्मभावाला अर्थात मोक्षाला कल्पते नाम समर्थो भवती, मोक्ष प्राप्तीसाठी तो योग्य आहे, समर्थ होतो अर्थात मोक्षाला प्राप्त होतो. ठीक. पुढे ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. ठीक है. पदच्छेद ब्रह्मणः हि प्रतिष्ठा अहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य ऐकांतिकस्य च. ठीक है. अन्वय अहम हि अव्ययस्य अमृतस्य च ब्रह्मणः शाश्वतस्य च धर्मस्य ऐकांतिकस्य च सुखस्य प्रतिष्ठा. ठीक आहे. बघा आता काय सांगतायत. मागच्या श्लोकात सांगितलं की जो माझं भजन करतो तो गुणातीत होतो. कदाचित भगवंताला कोणी प्रश्न करील, अरे देवा काय बोलतोय तू? कसं काय भजन करायचं गुणाचं तुझं आणि तो पुरुष गुणातीत होतो, हे कसं काय आहे की नाही? तर भगवंत सांगतात काही काळजी करू नको. माझं भजन म्हणजे मी कोण आहे? मी तोच प्रत्येगात्मा आहे, प्रत्येगात्माच मी आहे, मीच ती ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला प्राप्त होतो अर्थात गुणाच्या पलीकडे जातो. ही गोष्ट सांगतायत. अर्थात भगवत स्वरूपाचा महिमा काय आहे याचं वर्णन अन्वयानुसार पहा. भगवान सांगतात अहम. अहम शब्दाचा अर्थ आहे प्रत्येगात्मा, साक्षीभूत चेतन तत्व. अहम मी कसा आहे, मी कोण आहे? मीच ब्रह्म आहे. ही सांगतायत पहा. अहम ही अव्ययस्य अमृतस्य ब्रह्मण. ब्रह्मण याचे दोन विशेषण. अव्ययस्य अविकारिण, विकाराला प्राप्त न होणारं. अमृतस्य अविनाशीनं, नष्ट न होणारं. असं जे ब्रह्म, ब्रह्मणः अर्थात परमात्मन प्रतिष्ठा आहे की नाही? त्या ब्रह्माची मी काय आहे? प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठा म्हणजे प्रतिमा, अर्थात तेच माझं स्वरूप आहे. जो प्रत्येगात्मा मी तोच मी ब्रह्म आहे. आणखीन कसा आहे मी? शाश्वतस्य च धर्मस्य ऐकांतिकस्य च सुखस्य. शाश्वतस्य अर्थात नित्यस्य, धर्मस्य. धर्मस्य म्हणजे काय? धर्मस्य शब्दाचा अर्थ लिहा. ज्ञान योग धर्म प्राप्यस्य, ज्ञान योग धर्म प्राप्यस्य सुख आनंद रूपस्य सुखस्य. आनंद रूपस्य सुखस्य. ठीक आहे ना? सुखस्य याचं विशेषण आहे. शाश्वतस्य धर्मस्य म्हणजे ज्ञान योग रूप धर्माच्या द्वारे प्राप्त केल्या जाणारं जे सुख, अशा त्या सुखाची प्रतिष्ठा मी आहे. पुन्हा ते सुख कसं आहे? ऐकांतिकस्य. ऐकांतिकस्य अर्थात अव्यभिचारीनं, नित्य असं ते सुख आहे. त्या सुखाची मी प्रतिष्ठा आहे, प्रतिमा आहे, स्वरूप आहे. मी प्रत्येगात्मा तेच ते मी आहे आणि त्या माझ्या स्वरूपाला तो प्राप्त होतो अर्थात तो गुणातीत होतो आणि जन्म मृत्यू संसारापासून अतीत होतो असा भगवंताचा अभिप्राय. याचबरोबर या ठिकाणी हा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. ठीक आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः.